स्टुडंट, आजपासून आपण चालू करणार आहे मॅथ पार्ट 1 अल्जेब्रा मॅथ पार्ट 1 महाराष्ट्र स्टेट बोर्ड. कोणतं? महाराष्ट्र स्टेट बोर्डचं आपण जे आपलं मॅथ 1चा आहे पार्ट 1चं. कशाचं? पार्ट 1चं. त्याच्यामधलं आपण प्रॅक्टिस 1.1 हा आपण काय करणार आहे आजपासून स्टार्ट करणार आहोत. आपल्या लेसनचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर प्रॅक्टिस 1.1 मध्ये आपला दिलेला फर्स्ट क्वेश्चन दिला आहे तुम्हाला ऍक्टिव्हिटी. काय दिली आहे? ऍक्टिव्हिटी मध्ये दिला आहे आपल्याला 3x plus 5y 5x plus 3y equal to 9, 2x minus 3y equal to 12. ओके, आता ऍक्टिव्हिटी आपल्याला ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायला लागते, तुम्हाला काहीच नाही. ठीक आहे, तर आता मला एक पहा, इथं काय, इथं 3y आहे, इथे 3y, पण इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे. दोन्ही टर्म सारखे असेल, लाईक टर्म असेल आणि अपोजिट जर साइन असेल तर त्याची काय करायची? ऍडिशन. म्हणून आपल्याला काय दिलं आहे? ऍडिशन केली आहे. दोघांची काय केली आहे? ऍडिशन. तर चेक करा, 1 प्लस 1 मायनस आपण काय करून टाकू, इथं कॅन्सल करून टाकू. कॅन्सल केले आपण, तर मग इथं राहिले आपल्याजवळ 5x आणि 2x. ऑलरेडी x दिला आहे कॉमन आहे, आता दोघांची ऍडिशन किती आली? 7. ओके, आणि इकडे किती येईल तुमचं? तर इकडे तुमची ऍडिशन 21. ओके, हा 7x ला मल्टिप्लाय, तर इकडे काय जाईल? डिवाइड. तर 21 डिवाइडेड बाय किती आलं? 7. ओके, आता 7 ला जर डिवाइड केलं 21 ला, तर 7 3 जातं. आपला x किती आलाय? x आलाय आपला 3. ओके, त्यानंतर पाहतात आपल्याला x आलाय, आपल्याला काय सोल्युशन x पाहिजे आणि y पाहिजे. ठीक आहे, तर आपण काय केलं? x इक्वल टू काय घेतलं? 3, आणि तो कोणत्या इक्वेशन मध्ये पुट केला? फर्स्ट मध्ये. जरुरी नाही फर्स्ट मध्ये, सेकंड मध्ये सुद्धा करू शकता, पण आपल्याला ऍक्टिव्हिटी ऑलरेडी दिली आहे तर त्यातच आपल्याला पुट करायला लागेल. जसं पहा, फर्स्ट मध्ये म्हणत आहे 5 इंटू x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे? 3 प्लस 3y इक्वल टू 9. ओके, दोघांचा आता मग काय दिलाय? मग दिला 3y इक्वल टू हा 9 त्याच्यात, तर 5 3 काय झालं? 15 येते पॉझिटिव्ह, म्हणजे तिकडे नेले राईट साईडला काय बना? निगेटिव्ह. म्हणून इथं किती येईल तुमचं? -15. ओके, 3y ऍज इट इज. नंतर 15 मधून किती गेले? 9 गेले, तर 6, आणि मोठ्या नंबरचा साइन म्हणजे किती देऊ आपण इथं? -6. ओके, पुन्हा काय केलंय? तर इथं किती आला होता आपल्याकडे? -6 आला होता. हा मल्टिप्लाय होता 3, इकडे आला, तिकडे काय झाला? डिवाइड. आता आपल्याला करायचं डिवाइड, तर 3 2 जा 6, तर किती आला आपल्याजवळ? 2, आणि साइन कशाचं होतं? मायनसचं, म्हणून y इक्वल टू किती आला आपल्याजवळ? 2. तर सोल्युशन इज x आला होता आपल्याकडे 3, आणि y किती आला होता आपल्याकडे? y आलं -2. काय आलं तुमच्याकडे? -2. ओके, हे झाली आपली ऍक्टिव्हिटी. आता आपल्याला त्यामधले काय करायचे? क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर काय दिलेला आहे? 2. तर तो आपण सुद्धा सॉल्व्ह करून घेऊ. ओके, क्वेश्चन नंबर 2 पहा. आता क्वेश्चन नंबर 2, त्याच्यामधलं फर्स्ट इक्वेशन आहे 3a plus 5b 3a plus 5b इक्वल टू 26. याला मी इक्वेशन फर्स्ट देतो. ठीक आहे, त्यानंतर किती आहे? a plus 5b इक्वल्स टू आहे 22. ओके, सेकंड गणित, सॉरी क्वेश्चन नंबर सेकंड आहे, त्यातलं फर्स्ट गणित आहे. कोणतं गणित आहे? फर्स्ट. तर मी जे आपलं इक्वेशन आहे 3a plus 5b इक्वल टू 26, 3a plus 5b इक्वल टू 26, a plus 5b इक्वल टू 22, मी त्याला काय केलं? इक्वेशनचे नंबर दिलेले आहे. ओके, आता सर्वात पहिले चेक करा, तर आपल्याजवळ काय आहे? तर चेक करा, इथे आणि इथे पहा सेम टर्म आहे. 5b आणि 5b दोन्ही इक्वेशन मध्ये 5b आणि 5b आहे, आणि त्याचे साइन सुद्धा जे लाईक साइन आहे. जर लाईक साइन असेल तर सबट्रॅक्ट करायचं, आणि जर अपोजिट साइन असेल तर ऍडिशन करायचं. तर आपण काय करू? सबट्रॅक्ट इक्वेशन कोणतं? फर्स्ट अँड सेकंड. ओके, तर मग काय घेईन मी? 3a plus 5b इक्वल टू 26, नंतर a plus 5b इक्वल टू 22. ओके, काय करू राहिलो आपण इथं? आपण करू राहिलो सबट्रॅक्ट. काय करू राहिलो? सबट्रॅक्ट. ओके, सबट्रॅक्टच्या वेळेस एक लक्षात ठेवा, तर साइन चेंज करायचं. प्लस आहे तर काय द्यायचं? मायनस. प्लस आहे तर काय द्यायचं? मायनस. प्लस आहे तर काय द्यायचं? मायनस. आता चेक करा, 1 प्लस 1 मायनस काय झाले? कॅन्सल. तर 3a मधून a गेला, तर किती उरले तुमच्याकडे? 2a, आणि काय इक्वल टू इथं किती राहील तुमच्याकडे? 26 मधून 22 गेले, तुमच्याकडे उरले 4. ओके, आता हा 2 ला मल्टिप्लाय इकडे नेला तर आपला डिवाइड होतो, a इक्वल टू 4 डिवाइडेड बाय 2. तर a इक्वल टू किती आला तुमच्याकडे? a आला तुमच्याकडे 2. ओके, a2 आला. आपल्याला काय पाहिजे? सोल्युशन ऑफ द इक्वेशन. काय पाहिजे? सोल्युशन ऑफ द इक्वेशन पाहिजे. तर आपण a निघाला, आपण काय करू? आता b काढायचं. आपल्याला काय करायचं? b काढायचं. आपण काय करू? पुट
a इक्वल टू 2 इन इक्वेशन. कोणत्यामध्ये टाकू शकता तुम्ही फर्स्ट मध्ये टाकू शकता, सेकंड मध्ये. सपोज मी टाकला फर्स्ट मध्ये. कशामध्ये टाकला? इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकला. तर काय आपला जवळ 3 इंटू a, याची व्हॅल्यू किती आहे 2 प्लस 5b ओके इक्वल टू 26. ओके, दोघांचं मल्टिप्लाय किती? दोघांचं मल्टिप्लाय तुमचं 6 प्लस 5b इक्वल टू 26. आता 5b ऍज इट इज लिहून टाकू आपण. इकडे किती आहे तुमच्याजवळ 26. हा प्लस आहे इक्वल त्या तिकडे गेला तर काय बघा मायनस बनून. चेक करा 26 मधून जर तुमचे 6 गेले तर 20 उरते आणि हा 5 मल्टिप्लाय तर काय करू आपण डिवाइड साठी घेऊन घेऊ. तर इथे राहील b. डिवाइड साठी किती आले 5. तर b इक्वल टू किती आले 5 4 जा 20. बी आला तुमचा 4. तर आपल्या दोन्ही सोल्युशन ऑफ द इक्वेशन निघाले किती आले? एक a आला 2, b आला 4. आपण लिहून टाकू सोल्युशन ऑफ इक्वेशन x नाही आपल्याकडे काय a आणि b दिले आपल्याकडे. आपण काय करू a b इक्वल टू काय दाखवू? a किती आला आपल्याकडे 2 आणि b किती आला आपल्याकडे 4. तर या पद्धतीने तुमचं क्वेश्चन नंबर 2 मधलं आपलं कोणतं झालेलं आहे? क्वेश्चन नंबर 2 मधलं झालं आहे आपलं फर्स्ट. ओके, आता सेकंड घेऊ. सेकंड चेक करा काय दिलं आहे तुम्हाला. सेकंड दिलं आहे x प्लस 7y इक्वल्स टू 10. याला इक्वेशन फर्स्ट दिलं. काय दिलं? इक्वेशन फर्स्ट दिलं. त्यानंतर x प्लस 7y इक्वल टू 10 आहे. 3x मायनस 2y इक्वल्स टू आहे 7. याला किती दिलं? इक्वेशन सेकंड दिलं. आता सर्वात पहिले पाहतो टर्म कोणते सारखे आहे काय. नाही, टर्म कोणते सारखे आहे नाही, पण मी काय करू शकतो इक्वेशन सेकंडला किंवा फर्स्टला आपण मल्टिप्लाय करू शकतो. तर मी काय करू शकतो इक्वेशन फर्स्टला जर मी मल्टिप्लाय केलं 3 ना तर हे दोन टर्म काय येऊ शकते सेम येऊ शकते, जेणेकरून आपल्याला काय करता येईल कॅल्क्युलेशन करता येईल. तर मी काय करतो सर्वात आधी इक्वेशन फर्स्ट मल्टीप्लाय बाय. तर इक्वेशन फर्स्ट मल्टीप्लाय मी जर 3 ने मल्टीप्लाय केलं तर हा 3x बनेल. मी किती मल्टीप्लाय करतो 3. ओके, तर काय आपल्याकडे चेक करा 3x प्लस 7 3 जा 21y इक्वल टू 10 3 जा 30. इक्वेशन किती झालं मग आपल्याजवळ थर्ड झालं. ओके, आता जर पाहिलं आपण तर थर्ड आणि सेकंड मध्ये हे दोन टर्म सेम झाले, पण दोन टर्म सेम आहे आणि दोन टर्म कसे सेम आहे पण साइन सुद्धा सेम आहे. टर्म सेम आहे, साइन सुद्धा सेम आहे, तर आपल्याला करावं लागेल सबट्रॅक्शन. ओके, तर सबट्रॅक्शनच्या मोठा आधी लिहायचं तर काय करू आपण सबट्रॅक्ट इक्वेशन कोणाकोणाचं सेकंड अँड थर्ड. कोणाकोणाचं करू सबट्रॅक्शन आपण सेकंड आणि थर्ड. सेकंड आणि थर्ड मध्ये चेक करा मोठा कोण आहे 30 वाला मोठा आहे तर हा पहिले घेऊ आपण. किती आहे 3x प्लस 21y इक्वल टू 30. किती आहे 3x मायनस 2y इक्वल टू 7. काय करत आहे आपण करत आहे सबट्रॅक्ट. ओके, मी सांगितलं तुम्हाला सबट्रॅक्टच्या वेळेस साइन चेंज करायचं. पहा याचं साइन प्लस आहे तर काय केलं मी मायनस, याचं मायनस आहे तर काय केलं प्लस, याचं प्लस आहे त्याचं मायनस. प्लस मायनस झाला तुमचा कॅन्सल. आता चेक करा इथला पॉझिटिव्ह हा कोणता आहे पॉझिटिव्ह y आणि करंटचा कोणता आहे पॉझिटिव्ह. 21 आणि 2 किती झाली तुमचे 23y इक्वल टू किती तुमचं सबट्रॅक्शन 23. ओके, तर y इक्वल टू 23 हा मल्टिप्लाय आहे इकडे तुमच्यासाठी डिवाइड. ओके, तर y इक्वल टू 23 वन 23 तर y आला 1. आपल्याला पाहिजे x. आपल्याला काय पाहिजे x. ओके, तर मी काय करतो पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्ही ऍड करू शकता. कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करता फर्स्ट मध्ये टाकतो. कशामध्ये टाकतो फर्स्ट मध्ये. ओके, चेक करा आपल्या जवळ x ची व्हॅल्यू काढायची आता x प्लस 7 इंटू y किती आपल्याकडे 1 इक्वल टू किती आपल्याकडे 10. ओके, x प्लस 7 1 7 इक्वल टू 10.
एक्स इक्वल टू हा 10 ॲज इट इज, हा 7 इक्वलच्या तिकडे गेला तर पॉझिटिव्हचा काय म्हणजे तुमचा निगेटिव्ह किती 7. तर एक्स इक्वल टू किती आला बेटा, एक्स इक्वल टू आला आपला 3. एक्स आला आणि एक्स आले आणि वाय आला. आपण पुन्हा लिहून टाकू दोन्ही याचं सोल्युशन ऑफ इक्वेशन. सोल्युशन ऑफ इक्वेशन काय आपल्याजवळ एक्स आणि वाय काय आले आपल्याजवळ, एक आला 3 एक आला 1, 3 1. ओके, हे झालं तुमचं सेकंड नंबरचं गणित. आता बघा त्याच्यानंतर आता घेऊ आपण थर्ड नंबरचं. कोणतं घेऊ, थर्ड नंबरचं. थर्ड मध्ये चेक करा काय 2x minus 3y, 2x minus 3y equals to 2x minus 3y equal to 9. यालाच मी इक्वेशन काय दिलं, फर्स्ट दिलं. ओके, तेच तुमचं गणित आहे. 2x plus y equal to 2x plus y equal 2x plus y equal to 13. दिलं 13. याला इक्वेशन दिलं मी सेकंड. हे आपलं आहे क्वेश्चन नंबर 2 मधलं थर्ड नंबरचं. कोणता आहे, थर्ड नंबरचं. आता चेक करा, पुन्हा पहा. आता पहा ऑलरेडी इथला टर्म आणि इथला टर्म सेम आहे, साइन सुद्धा कशी आहे सेम आहे. टर्म सेम, साइन सेम, सबट्रॅक्शन. टर्म सेम, साइन अपोजिट, साइन अपोजिट तर ऍडिशन. तर आपण काय करू, सरळ सरळ काय करून दाखवायचं, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन कोणतं, फर्स्ट अँड सेकंड दोघांचं काय झालं आपलं सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्टच्या वेळेस मोठा आधी घ्यायचा, मोठा आधी घ्यायचा म्हणजे किती 13 वाला. 2x plus y equal to 30. 2x minus 3y equal to 9. सबट्रॅक्ट करू आला आपण, ठीक आहे. तर साइन आता मी सांगितलं होतं सबट्रॅक्टच्या वेळेस काय करायचं, साइन चेंज करायची. प्लस आहे तर मायनस, मायनस आहे तर प्लस, प्लस आहे तर मायनस. ओके, प्लस मायनस काय होऊन जाते, कॅन्सल. आता बघा हा याचा किती करंटचा साइन कोणता आहे, प्लस आहे. तर 3y आणि y किती झाले आपल्याकडे 4y. ओके, आणि 13 मधून 9 गेले तर किती राहिले 4. आता हा 4 हा y ला मल्टिप्लाय इक्वल टू तिकडे गेला तर डिवाइड. तर y इक्वल टू 4 डिवायडेड बाय 4. तर y इक्वल टू किती आपला 4 1 जा 4. ओके, y आला आपल्याजवळ. आता पाहिजे आपल्याला y आला, आपल्याला पाहिजे आता x. पुन्हा काय करू मग आता, पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये टाका तुम्ही, फर्स्ट मध्ये टाका, सेकंड मध्ये टाका, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवणे, मायनस वगैरे मध्ये तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता, मोठ्या ह्याच्यात कन्फ्युजन होऊ शकता. तर तुम्ही काय करता, लहान जो पॉझिटिव्ह आला आहे त्याच्यामध्ये आणि लहान इक्वेशन मध्ये टाकायचं. तर आपण कोणत्या ह्याच्यात घेऊ, सेकंड मध्ये. कशामध्ये घेऊ, सेकंड. चेक करा 2x प्लस y. हा y ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, y ची व्हॅल्यू आपल्याकडे 1 इक्वल टू 13. 2x इक्वल टू 13. हा पॉझिटिव्ह 1 इक्वल तिकडे गेला तर काय बनून जाईल, निगेटिव्ह म्हणजे मायनस बनून जाईल. ओके, 13 मधून 1 गेला 12. हा 2 x ला मल्टिप्लाय आहे तर इक्वलच्या तिकडे गेल्यानंतर काय बनून तुमचा मल्टिप्लाय आहे डिवाइड. तर इथं येईल तुमच्या जवळ 2 खाली, x इक्वल टू 2 6 जा. x काय आला आपल्याजवळ, x आला आपल्याजवळ 6. दोन्ही निघाले. सोल्युशन ऑफ द इक्वेशन, सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय आपल्याजवळ x y किती आले आहे, x आला आहे 6 आणि y आला आहे 1. हे झालं आपलं क्वेश्चन नंबर सेकंड मधलं थर्ड वाला. आता बघू आपण क्वेश्चन नंबर सेकंड मधलं फोर्थ नंबरचं. कोणत्या नंबरचं पाहू, फोर्थ नंबरचं. तुम्ही आरामात पाहून त्याला सॉल्व्ह करू शकता. ओके, फोर्थ नंबरचं चेक करा. 5m मायनस 3n इक्वल टू दिले आपल्याला 19. यालाच मी इक्वेशन फर्स्ट केलं. ओके, त्यानंतर m मायनस 6m इक्वल टू मायनस 7. ओके, याला मी सेकंड केलं. चेक करा टर्म. आता चेक करा, इथं 5m आहे, इथं फक्त m आहे. ओके, मी जर सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केलं तर किती बनू शकते, 5m बनू शकते. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी सोपं जाईल. तर मी काय करतो, सर्वात आधी इक्वेशन सेकंड
मल्टिप्लाय बाय कितीनं करायचं आपल्याला 5 कितीनं मल्टिप्लाय करू 5 तर चेक करा 5 नंतर मल्टिप्लाय केलं तर काय पण होतं तुमच्याजवळ 5m मायनस 5 6 30 त्याचं किती होणार 30m इक्वल टू 7 5 का 5 7 35 कशाचं साईन आहे मायनस तर मायनस आणि किती नंबरचं साईन इक्वेशन राहील तुमचं इक्वेशन थर्ड कोणतं आहे तुमचं इक्वेशन थर्ड ओके आता चेक करा तुमच्याजवळ इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन फर्स्ट दोघांचे टर्म सेम झाले पण टर्म सेम आहे साइन सुद्धा सेम आहे तर तिथं काय करू आपण सबट्रॅक्शन काय करू आपण सबट्रॅक्शन ओके सबट्रॅक्ट इक्वेशन कोणाकोणामध्ये फर्स्ट सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड कोणता फर्स्ट अँड थर्ड चेक करू आता मोठा हाच आपला जोडता आपण लिहून टाकू 5m minus 3m equal to 19 5m minus 30m equal to minus 35 subtract ओके आता बघा पॉझिटिव्ह आहे तर काय करू निगेटिव्ह आहे तर काय झालं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे तर काय झालं पॉझिटिव्ह हे दोन काय होते कॅन्सल आता चेक करा हा पॉझिटिव्ह आहे 30 मधून 3 गेला तर किती झाले तुमच्याजवळ 27n इक्वल टू आता इथं काय आहे तुमची ऍडिशन 9 प्लस 5 14 ओके 1 कॅरी तुमचा 4 आणि 1 5 ओके तर आता बघा n इक्वल टू 54 27 मल्टिप्लाय तर काय होईल डिवाइड ओके तर n इक्वल टू तर 27 2 जा किती होते 54 तुमच्या टेबल जेवढे पार्ट आहे तेवढं तुम्ही कॅल्क्युलेशन फास्ट कराल तर किती आलं 2 तर n आला आपल्याकडे 2 आपल्याला पाहिजे आता n आला तर आपल्याला पाहिजे m काय करू पुट करू पुट n इक्वल टू 2 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये टाका फर्स्ट टाका सेकंड टाका थर्ड टाका फर्स्ट मध्ये टाकून देऊ आपण किती इक्वेशन फर्स्ट मध्ये ओके आता चेक करा तुम्ही इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण ऍड केला तर इक्वेशन किती आपल्याला mच काढायचं 5m मायनस 3 इंटू n किती आला बाबा n आला आपला आहे 2 इक्वल टू किती आहे 19 ओके 5m 3 टू किती झाला 6 पण साइन कशाचा आहे मायनस तर मायनसच रे मायनस 6 इक्वल टू किती आपल्याकडे 19 ओके 5m इक्वल टू 19 हा पॉझिटिव्ह सॉरी निगेटिव्ह 6 आहे इक्वल तर तिकडे जाईल राईट साईडला जाईल तर पॉझिटिव्ह बनवून किती येईल इथं 6 19 आणि 6 किती झाले दोघांची ऍडिशन झाली 25 हा मल्टिप्लाय आहे तर डिवाइड तर m इक्वल टू किती होईल 25 अपॉन 5 देअरफॉर m इक्वल टू किती झाले 5 झाले 25 ओके m आला आणि n सुद्धा आला ओके सोल्युशन ऑफ द इक्वेशन आता काय होते आपल्या जवळ m आणि n किती आली m आणि n 5 आणि 2 ओके हा स्टुडंट आपला प्रॅक्टिस सेट 1.1 अल्जेब्राचा ओके प्रॅक्टिस सेट 1.1 अल्जेब्राचा जो आहे त्याच्यामधला मी ऍक्टिव्हिटी करून दिली आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय केले 4 क्वेश्चन सेकंड क्वेश्चन मधले 4 करून दिले ओके व्हिडिओ मोठा होते त्या कारणामुळे आपण 4 क्वेश्चन राहू दे उरलेले आणखी याच्यामध्ये 4 क्वेश्चन आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टाकून देईल ओके थँक्यू